बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना पायउतार व्हायला लावणारं बांगलादेश 10 महिन्यानंतरही धुमसतंय। पुन्हा एकदा इथे अंतरिम सरकारच्या विरोधात असंतोषाची लाट पसरली आहे। त्यामुळे मोहम्मद युनूस यांचं हे सरकारही धोक्यात आहे। महत्त्वाचं म्हणजे अंतरिम सरकार आणि सैन्याचे लष्कर प्रमुख यांच्यात सुप्त संघर्ष पेटल्याची चर्चा आहे। वाढता हिंसाचार आणि राजकीय अस्थिरतेमुळे मोहम्मद युनूस राजीनामा देण्याच्या विचारात आहेत। परिस्थिती इतकी कठीण झाली आहे की त्यांना सध्याच्या परिस्थितीत काम करणं कठीण झालंय। पंतप्रधान शेख हसीना पदच्युत झाल्यानंतर देशात सुधारणा आणि स्थिरता आणणार असं आश्वासन देणारे नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांना त्यांच्या कामाची छाप पाडता आली नाहीये। उलट त्यांच्या नेतृत्वात अल्पसंख्याक विशेषतः हिंदूंवरील अत्याचार कमी होण्याऐवजी वाढले आहेत। त्यांना देशाच्या विकासाचं योग्य धोरण राबवण्यातही अपयश आलंय। ज्या भारतानं बांगलादेशचं अस्तित्व निर्माण केलं त्यालाच डिवचण्याचं कामही त्यांनी सुरू केलं होतं। त्यासाठी मोहम्मद युनूस यांनी चीनसाठी बांगलादेशचे दरवाजे खुले केलेत। चीनने समुद्रमार्गे बांगलादेशात व्यापार विस्तार करावा असं खुलं आमंत्रण युनूस यांनी दिलं, तर बांगलादेश हाच गार्डियन ऑफ दी सी असल्याचा दावाही केलाय। युनूस यांचं आंतरराष्ट्रीय धोरण आणि त्यांनी शांततेचं दिलेलं आश्वासन दोन्ही फोल ठरल्यानं तेथील नेते मंडळीच आता विरोध करतायत। हा असंतोष पाहता युनूस खरंच राजीनामा देणार की ही केवळ धमकी आहे असाही प्रश्न निर्माण होतोय। बांगलादेशात पुन्हा अस्थिरता निर्माण होईल का आणि त्याचबरोबर त्याचे परिणाम भारतावर काय होतील या अनुषंगाने भारताची नेमकी काय पोझिशन असणार आहे किंवा त्याला कशा पद्धतीने काउंटर करणार आहे याविषयी एक उत्सुकता आहे। बांगलादेशातील जी सध्याची राजकीय अस्थिरता आहे, बांगलादेशाचे मिलिटरी रूलर्स आणि मोहम्मद युनूस यांच्याशी नीट समन्वय नसल्या कारणाने गेल्या काही दिवसापासून मोहम्मद युनूस राजीनामा देतील अशा पद्धतीची चर्चा जागतिक पटलावर सुरू आहे। परंतु मोहम्मद युनूस हे कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाही, कारण त्याला अमेरिकन प्रशासनाचा इनडायरेक्टली सपोर्ट असल्या कारणाने ते सध्या राजीनामा देण्याच्या कुठल्याही स्थितीत नाही। खरं तर गेल्या वर्षी 5 ऑगस्टला शेख हसीनांनी देश सोडला आणि त्यानंतर अंतरिम सरकार स्थापन करताना काही महिन्यात निवडणुका घेण्याचं दिलेलं आश्वासन युनूस विसरले असल्यानं बीएनपी पार्टी आणि लष्कर प्रमुख आक्रमक झालेत। बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने मोहम्मद युनूस यांच्या विरोधात आघाडी उघडत युनूस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। म्यानमार सीमेवरील राखीन जिल्ह्यात मानवतावादी कॉरिडॉर बांधण्याला लष्कराचा विरोध आहे। लष्कर प्रमुख जनरल वकार उज जमा यांनी रक्तरंजित कॉरिडॉर असा उल्लेख करत अंतरिम सरकारला अल्टिमेटम दिलाय। त्यामुळेच युनूस यांच्या राजीनाम्याच्या चर्चेकडे लष्कर प्रमुखांविरुद्ध आंदोलन सुरू करण्याचा डाव म्हणून पाहिलं जात आहे। अमेरिकाही त्या ठिकाणी इनडायरेक्टली बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांना सपोर्ट करीत असून मोहम्मद युनूस यांना सध्या तरी त्यांच्या जो अधिकार आहे किंवा ते ज्या ॲडवायझरीच्या रोलमध्ये काम करत आहेत त्यांच्या कुठल्याही पदाला धक्का लागणार नाही। परंतु हे निश्चित आहे की इथून पुढील कालखंडामध्ये बांगलादेशमध्ये राजकीय स्थैर्य येण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने जोपर्यंत प्रयत्न होत नाही तोपर्यंत बांगलादेशामध्ये राजकीय स्थैर्यता लाभणार नाही। बांगलादेश आपला शेजारी देश आहे। शेख हसीना पदच्युत झाल्यावर भारताकडेच आश्रयाला आल्या। शिवाय चीनच्या साम्राज्यवादाचा धोका आपल्यालाही आहेच। त्यामुळे इथे पुन्हा अस्थिरता निर्माण झाली तर भारताला अनेक कंगोऱ्यांचा विचार करूनच भूमिका घ्यावी लागेल। याचा डायरेक्टली परिणाम म्हणजे ज्या पद्धतीने बांगलादेश विशेषतः सत्ता पालट नंतर ज्या पद्धतीने बांगलादेशाने भारताविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। मध्यंतरी बांगलादेशाचे मोहम्मद युनूस यांनी संपूर्ण नॉर्थ ईस्ट हे चीनने घ्यावं, त्यासाठी बांगलादेश मदत करेल अशा पद्धतीचं घोषणा करून इनडायरेक्टली भारताच्या सुरक्षेला आव्हान दिलं होतं। आणि म्हणून पुढील कालखंडामध्ये बांगलादेशाची राजकीय अस्थिरता जर निर्माण झाली तर त्याचे सर्वात जास्त परिणाम भारताच्या सुरक्षेला निर्माण होऊ शकतात। म्हणून राजकीय स्थिरता टिकवून त्या ठिकाणी ट्रॅक टू डिप्लोमॅसीद्वारे बांगलादेशातील जे राज्यकर्ते किंवा जे मिलिटरी अधिकारी आहेत त्यांच्याशी समन्वय साधून तो प्रश्न जास्त गुंतागुंतीचा होणार नाही, तेच भारताच्या सुरक्षेला महत्त्वाचं असणार आहे। बांगलादेशमध्ये निवडणुका होऊन एक स्थिर सरकार येणं हे भारतासाठीही महत्त्वाचं आहे।
मात्र एकदा सत्ता मिळवल्यावर बांगलादेशमधील नेत्यांना तिचा मोह आवरता येत नाही हे इतिहास सांगतो। 1991 पर्यंत बांगलादेशात राष्ट्रपतींची निवड जनतेमधून मतदानाने व्हायची। त्यानंतर घटनात्मक बदलांनी राष्ट्रपतीची निवड संसदेद्वारे होऊ लागली। पुढे शेख हसीनांनी 20 वर्ष बांगलादेशची सूत्र हातात ठेवली। त्यामुळे युनूस यांच्या राजीनाम्याच्या बातमीवर किती विश्वास ठेवायचा? ते खरंच राजीनामा देऊन निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा करतील का, हा खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।